लग्नावेळी नवरदेवाला उचललं म्हणून एक जण नवरीला उचलायला गेला आणि असं असं नशीब कुणाचंच नसावं रे बाबा. एवढा राग आला. लग्नाचा तो क्षण, सगळीकडे आनंद, हशा, ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण. स्टेजवर नवरदेव आणि नवरी समोरासमोर उभे, डोळ्यात स्वप्न, चेहऱ्यावर हलकसं हास्य आणि खाली जमलेली गर्दी. काही जण मोबाईल कॅमेरे लावून उभे, काही नातेवाईक टाळ्या वाजवत, तर काही मित्र आधीच डोळ्यात खोडकरपणा घेऊन तयार. कारण तो क्षण येणारच होता. जुनी पद्धत, वरमाळेचा खेळ. नवरी माळ हातात घेते, नवरदेव जरा उंच, मग काय मित्रांची संधी. क्षणात 2-3 जण पुढे येतात आणि नवरदेवाला उचलून घेतात. एकदम वर, अजून वर. खाली एकच जल्लोष, हशा, टाळ्या, शिट्ट्या. नवरी वर पाहते, क्षणभर तीही हसते. ठीक आहे, थोडा खेळ होऊ दे, असा भाव तिच्या चेहऱ्यावर. नवरदेव वर. माड पोहोचत नाही. नवरीची उंची वाढते, बोटांवर उभी राहते, तरीही अंतर. आता इथेच सगळं थांबायला हवं होतं, कारण इथून पुढे जे घडणार होतं त्याची कुणालाच कल्पना नव्हती. नवरदेवाचे मित्र अजून चिडवतात. अजून वर, अजून वर. नवरदेव थोडा गोंधळलेला, पण मित्रांच्या खोड्यांमध्ये तोही हसतोय आणि तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष जातं नवरीकडे. नवरीच्या मागे उभा असलेला एक तरुण. तो कोण? नातेवाईक, मित्र की फक्त ओळखीचा? तो पुढे येतो, नवरीकडे पाहतो. नवरीकडून कोणताही शब्द नाही, फक्त एक नजर. त्या नजरेत काय होतं? परवानगी, अपेक्षा की फक्त आता उचल असं न बोललेला आदेश. तो तरुण क्षणभर थांबतो, आजूबाजूला पाहतो. कोणीतरी उचलणार असं त्याला वाटतं, पण कोणीच पुढे येत नाही. गर्दी शांत होते, ढोलताशांचा आवाज थोडा कमी होतो, हशा थांबतो. सगळ्यांच्या नजरा एकाच ठिकाणी. तो तरुण अजूनही तिथेच. नवरी अजूनही माळ हातात धरून उभी. 1 सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद. आता वातावरण बदलायला लागतं. नवरीच्या चेहऱ्यावरचं हास्य हळूहळू नाहीसं होतं. भुवया जुळतात, ओठ घट्ट होतात. नवरदेव वरून पाहतोय. त्यालाही काहीतरी चुकतंय हे जाणवतंय, पण तो अजूनही मित्रांच्या खांद्यावर. तो तरुण शेवटी पुढे सरसावतो. नवरीला उचलायचाच निर्णय घेतो, पण तो थांबतो. का थांबतो? भीती, संकोच, लोक काय म्हणतील याचा विचार, की हे बरोबर नाही असं काहीतरी मनात. तो मागे सरकतो आणि तेच क्षण सगळं बदलवून टाकतो. नवरीचा चेहरा लाल होतो, डोळ्यात पाणी नाही, पण राग, प्रचंड राग. ती वरमाळ घट्ट पकडते. क्षणभर वाटतं ती माळ फेकून देईल, पण नाही. ती सरळ खाली बसते, स्टेजवरच. गर्दीत कुजबूज सुरू होते. काय झालं? का बसली? अरे उचला तिला. पण उशीर झालेला असतो. नवरदेवाला खाली उतरवतात. तो थेट नवरीकडे जातो, काहीतरी विचारतो. पण नवरी काहीच बोलत नाही. तिचा राग शब्दात नाही, तो तिच्या शांततेत आहे. नवरदेवही गोंधळतो. मित्रांचे चेहरे उतरतात. नातेवाईक धावपळ करतात. क्षणभराचा खेळ आणि लग्नाचा सगळा माहोल बदलतो. नवरी उठते, माळ न घालताच स्टेजवरून खाली उतरते. सगळे स्तब्ध. कोणीही काही बोलायच्या स्थितीत नाही. आणि इथेच कळतं, ही गोष्ट नवरदेव उचलायची नव्हती. ती गोष्ट होती अपेक्षेची, सन्मानाची. आणि त्या एका क्षणाची, जिथे नवरीला वाटलं माझ्यासाठी कुणीच पुढे आलं नाही. शेवटी हशा, मजा, खेळ सगळं एका चुकीच्या क्षणात विरघळून गेलं. म्हणूनच लग्नावेळी नवरदेवाला उचललं म्हणून एक जण नवरीला उचलायला गेला आणि असं असं नशीब कुणाचंच नसावं रे बाबा.